हॅलो स्टुडंट्स, आज आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमधला एक पॉईंट आपला जो राहिलेला आहे तो बघणार आहोत. तो जरी डिलीट झाला असला म्हणजे पॉईंट डिलीट ॲप्लिकेशन्स डिलीट झालेले आहेत, पण त्यातले कदाचित रूल्स जे आहेत म्हणजे ॲप्लिकेशन्स जे आहेत त्याचे थेरम्स डिलीट होऊ शकतात. एक्झाम्पल्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. मग आपल्याला माहीत असावं हे ॲप्लिकेशन्स जे आहेत साइन रूलचे, कोसाइन रूलचे आणि प्रोजेक्शन रूलचे कसे आहेत. साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल वापरूनच हे जे ॲप्लिकेशन्स आहेत ते तयार झालेले आहेत. टोटल 3 ॲप्लिकेशन्स आहेत. हाफ अँगल फॉर्म्युले म्हणजे मागच्या सिलेबसमध्ये 4 होते. 4 मधला एक जो आहे तो दुसऱ्या ह्याच्यामध्ये मर्ज केलेला आहे. म्हणजे 4 कोणकोणते होते तर हाफ अँगल फॉर्म्युले, दुसरा एरिया ऑफ ट्रायंगल, तिसरा हिरोज फॉर्म्युला आणि चौथा होता तो नेपियर्स ॲनॉलॉगीज असं होतं. त्यात काय केलेलं आहे, हिरोज फॉर्म्युल्यामध्येच एरिया ऑफ ट्रायंगल हा भाग टाकलेला आहे. त्यामुळे टोटल ॲप्लिकेशन्स आहेत 3. त्या 3 ॲप्लिकेशन्समध्ये फॉर्म्युले आहेत. पहिला जो आहे पहिलं ॲप्लिकेशन आहे हाफ अँगल फॉर्म्युले. मग हाफ अँगल फॉर्म्युले टोटल 9 आहेत. एक जरी तुमच्या लक्षात आलं साइन A/2, कॉस A/2 आणि टॅन A/2, हे जरी लक्षात आलं तर तुम्ही साइन B/2, कॉस B/2 आणि टॅन B/2, त्याचबरोबर साइन C/2, कॉस C/2 आणि टॅन C/2 हे तुम्ही काय करू शकता, तुमचं तुम्ही तयार करू शकता. ॲप्लिकेशन्स पाठ करायला सोपे आहेत. तर याच्यामध्ये बघा काय आहे, हाफ अँगल फॉर्म्युल्यामध्ये साइन A/2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट. फॉर्म्युला बघा कसा आहे. हा ए अँगल असेल तर त्याच्या 2 बाजू घेतलेल्या आहेत. कोणकोणत्या, बी आणि सी, आणि त्यांचा गुणाकार खाली आहे. आता हे यस म्हणजे काय तुम्हाला झालेलं असेल बघा, हाफ पेरिमीटर किंवा त्यालाच आपण काय म्हणतो अर्ध परिमिती. यस इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी अपॉन 2 हे तुम्हाला झालेलंच आहे आधी. आणि त्यावरनं एरिया ऑफ ट्रायंगल पण जे आहे ते तुम्ही काढला असेल. तुम्हाला जे विचारलेलं आहे पेरिमीटर तुम्ही काढला असेल. मग यस म्हणजे काय, आपण हाफ पेरिमीटर किंवा त्यालाच अर्ध परिमिती असं म्हणतो. मग त्याचा फॉर्म्युला काय लक्षात ठेवा, यस इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी अपॉन 2. मग हे यस म्हणजे इथं वापरलेलं आहे बघा, हे यस मायनस बी इंटू यस मायनस सी अपॉन बी सी. हा फॉर्म्युला आहे तो साइन A/2 चा. म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये सगळे जे टोटल 9 फॉर्म्युले आहेत ते सगळे स्क्वेअर रूटमध्ये आहेत. आतमध्ये न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटर आहे. फक्त न्यूमरेटर डिनॉमिनेटरमध्ये कसा कसा भाग आहे ते तुम्ही समजून घ्या. मग आता यस म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल. साइन A/2 चा फॉर्म्युला बघा, आता मी स्टार केलेला आहे बघा. साइन A/2 नंतर तुम्ही जर साइन B/2 बघितलं चौथा, तर साइन A/2 मध्ये कसा यस मायनस बी इंटू यस मायनस सी अपॉन बी सी आहे. इथं साइन B/2 मध्ये कसं येईल, बी हा अँगल असेल तर 2 बाजू घ्यायच्या उरलेल्या. मग त्या 2 बाजू कोणत्या, म्हणजे बी ही बाजू घ्यायची नाही तर ए आणि सी घ्यायची. मग यस मधनं दोन्ही वजा करायचा आणि या दोन्ही बाजूंचा गुणाकार खाली छेदामध्ये लिहायचा. तसंच साइन C/2 जर तुम्ही बघितलं 7वा फॉर्म्युला बघा, तर स्क्वेअर रूटमध्ये सी अँगल आहे तर सी बाजू घ्यायची नाही तर उरलेल्या 2 बाजू घ्यायच्या, यस मायनस ए इंटू यस मायनस बी अपॉन ए बी. तसंच आता बघा कॉस A/2 दुसरा फॉर्म्युला किंवा दुसरं ॲप्लिकेशन म्हणा, कॉस A/2 इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये ए आहे अँगल तर त्याची बाजू घेतलेली आहे ए, यस इंटू यस मायनस ए. यस हे सगळ्या तिन्ही फॉर्म्युल्याला कॉमन राहणार. फक्त ए अँगल असेल तर यस मायनस ए घेतलंय आणि अपॉन उरलेल्या 2 बाजूंचा गुणाकार. नंतर हा दुसरा झाला, त्याच्याशी सिमिलर हा आहे बघा फॉर्म्युला. कॉस B/2 आहे म्हणजे यस इंटू यस मायनस बी आहे, अपॉन काय आलेल्या उरलेल्या 2 बाजू ए इंटू सी घेतलेल्या आहे. आणि लास्ट आहे तो कॉस C/2 इज इक्वल टू यस इंटू यस मायनस सी अपॉन ए बी. म्हणजे सी हा अँगल असेल तर सी ही बाजू आहे. हे दोन्ही सेम दिसताना पण कॉसला जो जोडलेला आहे तो कॅपिटल लेटर सी आहे आणि रूटमध्ये आहे ते स्मॉल लेटर सी आहे. यस इंटू यस मायनस सी अपॉन ए बी. त्याचबरोबर टॅन A/2 चा फॉर्म्युला, टॅन B/2 चा फॉर्म्युला आणि टॅन C/2 चा फॉर्म्युला. टॅन A/2 म्हणजे जनरली कसं असतं, साइन A/2 अपॉन कॉस A/2. मग या दोन्हींचा जर डिवाइड केला आपण तर बीसीला बीसी कॅन्सल होणार आणि उरलेला भाग आहे तो आतमध्ये आहे बघा. म्हणजे न्यूमरेटरमध्ये साइनचे 2 ब्रॅकेट्स आहेत आणि डिनॉमिनेटरमध्ये कॉसचे 2 ब्रॅकेट्स आहेत. म्हणजे यस मायनस बी, यस मायनस सी अपॉन यस इंटू यस मायनस ए असं आहे. नंतर
टॅन ए बाय टू झाल्यानंतर टॅन बी बाय टू. मग ते कसं केले, साईन बी बाय टू अपॉन कॉस बी बाय टू. मग त्यातलं एसी अपॉन एसीला एसी कॅन्सल झालं आणि उरलेला जो भाग आहे तो ब्रॅकेटमध्ये आहे. आणि टॅन सी बाय टू म्हणजे तसंच आहे, रूटमध्ये एस मायनस ए एस मायनस बी वरती आहे, खाली एस मायनस सी आणि त्याला काय जोडलेलं आहे, एस जोडलेलं आहे. म्हणजे साईन सी बाय टू अपॉन कॉस सी बाय टू केलं तर आपल्याला हे टॅन सी बाय टूचं ॲप्लिकेशन मिळतं. हे टोटल जे आहेत ते टोटल किती ॲप्लिकेशन्स आहेत, 9 आहेत. आणि सगळे हाफ अँगल आहेत. ए बाय टू आहे, बी बाय टू आहे, सी बाय टू आहे, हे काय हाफ अँगल आहेत. म्हणून यांना काय म्हटलं जातं, हाफ अँगल फॉर्म्युले असं म्हटलं जातं. त्यामुळं हे जे ॲप्लिकेशन आहे फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवा, हाफ अँगल फॉर्म्युले. आता सेकंड ॲप्लिकेशन बघा, त्यालाच हिरोज फॉर्म्युला असं म्हटलं जातं. त्यामध्ये एक एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला जनरल आहे, तो तुम्हाला झाला असेलच आधी. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू 1/2. सगळीकडे 1/2 आहे, 1/2, 1/2 आहे. याचं पण प्रूफ जे आहे ते कॅन्सल झालेलं आहे. त्यामुळे एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला जो आहे तो नुसता आपल्याला घ्यायचा आहे. कसं आहे बघा, 1/2 AB, ए इंटू बी ह्या दोन बाजू असतील तर साईनला कुठला अँगल जोडलेला आहे, सी अँगल जोडलेला आहे. परत दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये कसं आहे, बी इंटू सी आहे तर साईनला कोणता अँगल जोडलेला आहे, ए अँगल जोडलेला आहे. आणि ए इंटू सी ह्या बाजू असतील तर साईनला बी अँगल जोडलेला आहे. मग एकतरी हा फॉर्म्युला तुम्ही एरिया ऑफ ट्रायंगलसाठी वापरू शकता, किंवा हा फॉर्म्युला वापरू शकता, किंवा हा फॉर्म्युला वापरू शकता. हे कधी तुम्ही फॉर्म्युले वापरू शकता, ज्यावेळेला तुम्हाला एक अँगल आणि दोन बाजू दिल्या असतील तर एरिया ऑफ ट्रायंगल काढण्यासाठी, किंवा एरिया ऑफ ट्रायंगल दिला असेल आणि दोन बाजू दिल्या असतील तर अँगल काढण्यासाठी. असं म्हणजे एखादी मिसिंग व्हॅल्यू असते तर आपण काय करू शकतो, हा फॉर्म्युला वापरू शकतो. हा एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे, मी याच्यामध्येच लिहिलेला आहे कारण पुस्तकामध्ये तसंच आहे. ठीक आहे. मग हिरोज फॉर्म्युला आता काय आहे बघा, हिरोज फॉर्म्युला दुसरा आहे, खालचा आहे तो हिरोज फॉर्म्युला म्हटलं जातं त्यांना. मग काय दिले बघा, इफ ए बी सी आर द साइड्स ऑफ ट्रायंगल एबीसी, एबीसी काय आहेत, आर द साइड्स ऑफ ट्रायंगल एबीसी, अँड ए प्लस बी प्लस सी अपॉन 2 ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 2s. म्हणजे हा पेरिमीटरचा फॉर्म्युला काय असतो, एस इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी अपॉन 2. त्यातलं 2 जे आहे ते एस कडे टाकलेलं आहे, त्यामुळे ए प्लस बी प्लस सी यांची बेरीज किती येते, या तिन्ही बाजूंची बेरीज किती असते तर 2s असते. देन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसीचा हिरोज फॉर्म्युला काय आहे तर रूटमध्ये अगदी साधा सोपा फॉर्म्युला, एस इंटू एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी. त्यामुळे हे दुसरं ॲप्लिकेशन जे आहे ते काय लक्षात ठेवा, हिरोज फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला इथं लिहिलेला आहे. हे झालं दुसरं ॲप्लिकेशन. आता हे थर्ड ॲप्लिकेशन आहे बघा, नेपियर्स ॲनालॉगीज. त्यातलं एक ॲप्लिकेशन आपण माझ्या मते एका ऑनलाईन आपण जे लेक्चर घेतो त्याच्यामध्ये एक ॲप्लिकेशन मी सोडवून दाखवलेलं होतं. त्याच पद्धतीनं तुम्ही बाकीचे 2 ॲप्लिकेशन सुद्धा सोडवू शकता. बोर्डाला सुद्धा एका दुसरं विचारलेलं आहे ॲप्लिकेशन नेपियर्स ॲनालॉगीज, पण तुम्हाला ॲप्लिकेशनचे थेरम प्रूफ कट केलेले आहेत, त्यामुळं तुम्हाला प्रूफसाठी नेपियर्स ॲनालॉगीज विचारलं जाणार नाही. फक्त कदाचित एक्झाम्पल म्हणून विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे याचे जे प्रूफ आहेत ते तुम्ही तयार करायचे आहेत. त्यातलं एक प्रूफ जे आहे ते मी तुम्हाला पाठवलेलं आहे PDF मध्ये, त्यामुळे ते बघा तिथं कसं आहे ते. म्हणजे ऑनलाईन लेक्चरमध्ये जे झालेलं आहे तेच मी PDF मध्ये पाठवलेलं असेल, आणि ते तुम्ही काय करा तिथं बघा. आणि त्याच पद्धतीनं बाकीचे 2 जे आहेत नेपियर्स ॲनालॉगीज हे तुम्ही स्वतः सोडवता येतात का ते बघा. आता नेपियर्स ॲनालॉगीज म्हणजे काय तर या शास्त्रज्ञानं तयार केले ॲनालॉजी असं म्हटलं जातं, किंवा काही पुस्तकामध्ये तुम्हाला ॲनालॉगीज असं म्हटलं जाईल. मग याच्यामध्ये बघा 3 फॉर्म्युले आहेत टोटल. तसे हाफ अँगल फॉर्म्युलेच आहेत, पण कसे आहेत बघा, टॅन ए मायनस बी अपॉन 2 आहे, तर इज इक्वल टू ए मायनस बी, ए आणि बी अँगल आहे तर त्यांच्या 2 बाजूंची वजाबाकी आणि खाली 2 बाजूंची बेरीज असं दिलेलं आहे. ए मायनस बी अपॉन ए प्लस बी, आणि टॅनच्या ऐवजी कॉट दिलेला आहे, आणि ए मायनस बी अपॉन 2 आहे तर उरलेला अँगल जो आहे तो सी अपॉन 2 असं दिलेला आहे. जसं पाठ करता येईल तसं तुम्ही पाठ करू शकता. दुसरा आहे तो टॅन बी मायनस सी अपॉन 2 इज इक्वल टू, मग त्यानुसार 2 बाजू बी मायनस सी अपॉन बी प्लस सी आणि कॉट राहिलेला अँगल ए बाय 2. आणि तिसरी अनालॉगीज आहे टॅन ए मायनस सी अपॉन 2 असा आहे,
तर ए मायनस सी अपॉन ए प्लस सी आणि कॉट बी बाय 2. मग आता ह्या नेपियर्स अॅनालॉगीचे याच्यावरती एक्झाम्पल शक्यतो करून नसतात आणि तुम्हाला दिसणार पण नाहीत पुस्तकामध्ये. फक्त ह्या नेपियर्स अॅनालॉगीज ज्या आहेत त्या तुम्हाला प्रूफसाठी आधी विचारल्या जात होत्या, पण ॲप्लिकेशन डिलीट झाल्यामुळं आपण फक्त एक्झाम्पल म्हणूनच तुम्ही त्याच्याकडे बघू शकता. बाकीचे जे आहेत फॉर्म्युले, हिरोज फॉर्म्युला म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल आणि त्याचबरोबर हाफ अँगल फॉर्म्युले जे आहेत ते तुम्हाला एक्झाम्पलसाठी उपयोगाचे आहेत. हा जो फॉर्म्युला आहे तो एक्झाम्पलसाठी शक्यतो करून तुम्हाला उपयोगी पडणार नाही. त्यामुळे हे 3 ॲप्लिकेशन्स लक्षात ठेवा. पहिलं ॲप्लिकेशन आहे हाफ अँगल फॉर्म्युले, दुसरं ॲप्लिकेशन आहे हिरोज फॉर्म्युला आणि तिसरं ॲप्लिकेशन आहे नेपियर्स अॅनालॉगीज. आता आपण याच्यावरची एक्झाम्पल जी आहेत ती सुरुवात करू. आता एक्झाम्पल्स बघूया आपण या ॲप्लिकेशन्सवरचे. त्यातलं पहिलं एक्झाम्पल बघा. इन ट्रायंगल ABC इफ A इज इक्वल टू 13, B इज इक्वल टू 14, C इज इक्वल टू 15, देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कॉस A, साइन A बाय 2, cos A by 2, tan A by 2, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अँड साइन A. आता विचारलं तर तुम्हाला MCQसाठी किंवा 1 मार्काला 2 मार्काला विचारलं तर एखाद दुसरी व्हॅल्यू तुम्हाला अशा टाईपची विचारली जाऊ शकते. साइन A by 2, cos A by 2, tan A by 2 हाफ अँगल फॉर्म्युले. कॉस A म्हणजे कोसाइन रूलवरनं आपण काढणार आहोत. एरिया ऑफ ट्रायंगल ABC म्हणजे हिरोज फॉर्म्युला वापरता येईल आपल्याला. आणि साइन A म्हणजे आपल्याला साइन रूल वापरायचा नाही, तर तिथं अशा ह्याच्या पद्धतीनंच काय करावं लागेल, आपल्याला एखादा फॉर्म्युला वापरून सोडवावं लागेल. बघूया आपण कसं करायचं ते. सुरुवातीला मी दिलेल्या व्हॅल्यूज लिहून घेते. A इज इक्वल टू 13, B इज इक्वल टू 14, C इज इक्वल टू 15. आता याच्यावरनं आपण आधी यस काढून घेऊ. देअरफॉर यस इज इक्वल टू A प्लस B प्लस C अपॉन 2. ज्या व्हॅल्यूज आपल्याला लागणार आहेत त्या आपण काढून घेतोय. देअरफॉर यस इज इक्वल टू किती येणार, 13 प्लस 14 प्लस 15 अपॉन 2 म्हणजे किती येते बघा, हे 9, 12 नंतर 1 आणि हे 4 म्हणजे किती मिळणार आपल्याला 21. त्यामुळे यस आपल्याला मिळालेलं आहे, किती मिळालेलं आहे 21. असंच आपण यस मायनस ए पण काढून घेऊ, यस मायनस बी पण काढून घेऊ आणि यस मायनस सी पण काढून घेऊ. कारण आपल्याला जे हाफ अँगल फॉर्म्युले साइन A बाय 2, कॉस A बाय 2 आणि टॅन A बाय 2 मध्ये ते लागणारच आहे. त्याचबरोबर एरिया ऑफ ट्रायंगलमध्ये सुद्धा गरजेचे आहेत, त्यामुळे आपण ते काढून घेऊ. यस मायनस ए किती आहे, यस किती आहे 21 मायनस ए किती दिलेला आहे तुम्हाला 13. मग त्यानुसार यस मायनस ए किती मिळणार आहे आपल्याला 8. त्याचबरोबर यस मायनस बी म्हणजे 21 मायनस 14 म्हणजे हे किती मिळणार आहे आपल्याला 7 आणि त्याच्यानंतर 21 मायनस 15 इज इक्वल टू किती मिळणार आहे 6. ठीक आहे, यस काढून घेतलं, यस मायनस ए काढून घेतलं, यस मायनस बी काढून घेतलं, यस मायनस सी काढून घेतलेलं आहे आपण. आता पहिलं आपण काढूया कॉस ए. मग कॉस एसाठी आपण काय करूया, सरळ आपला जो कोसाइन रूल आहे त्याचा वापर करूया, कारण आपल्याकडे बाजू आहेत सगळ्या. मग त्यानुसार फॉर्म्युला आहे B² प्लस C² मायनस A² अपॉन, कारण कॉस ए हे आपण ॲप्लिकेशन्सवरनं काढू शकणार नाही, त्यामुळे कॉस एसाठी आपल्याला हाच फॉर्म्युला वापरावा लागेल, अपॉन 2 टाइम्स BC. मग किती येते बघा, हे B², बी किती आहे आपल्याकडे दिलेलं 14² प्लस C² किती आहे 15² मायनस A² किती आहे 13² डिव्हायडेड बाय 2 टाइम्स बी आहे 14 इंटू C आहे 15. हे जर आपण सोडवलं, तुम्ही जर सोडवून बघा नंतर, ते जर सोडवलं म्हणजे हे किती येणार 14² 196 225 आणि मायनस 169. हे जर आपण केलं आणि ह्यांचा गुणाकार केला किंवा हे जर आपण ॲडिशन सबस्ट्रॅक्शन केलं आणि सोडवलं तर आपल्याला काय मिळणार आहे 198 आणि डिवायडेड बाय यांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय मिळणार आहे 2 टाइम्स B इंटू C. बी किती आहे 14. हां बरोबर. हे जर सोडवलं आपण तर तुम्हाला काय मिळणार आहे, उत्तर जे आहे ते याचं ते टोटल आन्सर मी सांगते, ते 33/65 असं मिळतंय का बघा. तुम्ही सोडवून बघा कॉस ए हे किती मिळतंय आणि त्यानुसार आपलं जे आन्सर आहे ते काय मिळणार आहे 33/65. नंतर सेकंड
मी काय तर इथं सोडवत बसत नाही, तुमचं तुम्ही नंतर कव्हर करून बघा, सोडवून बघा उत्तर काय मिळते ते. नंतर सेकंड आहे आपल्याला काय काढायचं आहे, साईन A/2. मग साईन A/2चा फॉर्म्युला लिहूया. साईन A/2चा फॉर्म्युला आहे तो लिहिते मी इथं आता. मग अशी दिलेला आहे मी S - B S - C अपॉन काय आहे BC. ठीक आहे. मग या फॉर्म्युल्यामध्ये आपण ज्या किमती आहेत ते आपण घालणार आहोत आणि त्यानुसार जे आहे ते एक्झाम्पल सोडवणार आहोत. आता हे साईन A/2 बघा. साईन A/2 आहे रूटमध्ये S - B इंटू S - C. S - B आहे 7 इंटू S - C पण आपण काढलेला आहे 6 डिवायडेड बाय B इंटू C. B आहे 14 इंटू काय आहे ते 15. मग त्याच्यानुसार जर आपण सोडवलं तर आपल्याला काय मिळणार आहे बघा. हे जर भाग घालवला आपण सगळा, तर मी आता काही करत नाही, तुम्ही भाग घालवून बघा. उत्तर तुम्हाला काय मिळणार आहे. इथं 7 2 जार इथं 2 आलं, परत 3 आलं, म्हणजे 3/15 म्हणजे 1/5 आलेलं आहे. मग 1/5 जर आलं तर त्याचं 1चं रूट येणार 1 आणि डिवायडेड बाय 5चं रूट येणार √5. त्यामुळे साईन A/2 तुम्हाला या पद्धतीनं 1/√5 मिळणार. आता दुसरं जे आहे ते आपण बघूया पुढचं. सेकंड कॉस A/2 विचारलेला आहे. मग कॉस A/2चा फॉर्म्युला लिहिते मी इथं. हाफ अँगल फॉर्म्युला S - A अपॉन BC. ठीक आहे. मग कॉस A/2चा फॉर्म्युला लिहिलेला आहे मी आता इथं. किमती घालूया. S किती आहे आपण काढलेला आहे तर मग अशी 21. S - A जे आहे ते किती आहे 8 आहे, डिव्हायडेड बाय B इंटू C म्हणजे मगाच्या सारखंच 14 इंटू 15. हे सोडवू शकतो आपण. ह्याला 4 2 भाग घालवला, 2 चौक 8 2 7 14, त्याच्यानंतर 3 7 21 आणि 3 5 15. जिथंपर्यंत भाग जातो तिथंपर्यंत जर सोडवून तुम्ही बघितलं तर आपल्याला 4/5 असं मिळणार आहे आतमध्ये. मग 4/5 हे जर बघितलं तर किती येतं, 4चं स्क्वेअर रूट किती येणार 2/√5 तुम्हाला मिळणार आहे. नंतर थर्ड जे आहे ते थर्ड आपण असं काय विचारले बघा, टॅन A/2. मग टॅन A/2चा फॉर्म्युला नाही वापरला, कारण टॅन A/2चा फॉर्म्युल्यामध्ये S - A आहे, S - B आहे, S आहे, S - C आहे. मग तो फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता, नाहीतर डायरेक्ट आपण आता 2 काढलेलेच आहेत व्हॅल्यूज, साईन A/2 अपॉन कॉस A/2. ह्या ज्या 2 आहेत व्हॅल्यूज आता काढलेत, मग त्यामुळे मी त्याच वापरते. टॅन A/2चा फॉर्म्युला काही वापरत नाही. साईन A/2 आपण काढलं होतं 1/√5, कॉस A/2 काढलं होतं 2/√5. त्यातलं √5ला √5 काय झालं कॅन्सल झालं. आपल्याला टॅन A/2 किती मिळालेलं आहे 1/2. आता फोर्थ जे आहे ते विचारलेलं बघूया. फोर्थ विचारलेलं आहे कॉस A, नंतर साईन A/2. थर्ड होतं ते कॉस A/2. फोर्थ होतं ते काय आहे टॅन A/2. आणि फिफ्थ आता आपल्याला काढायचं आहे. फिफ्थ विचारले तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC. मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC म्हणजे हिरोज फॉर्म्युला आपण वापरूया. मग कारण आपल्याकडे बाजू आहेत, अँगल तर कुठलाच दिलेला नाही, त्यामुळे आपल्याला हाच फॉर्म्युला वापरावा लागेल. S - A S - B आणि S - C यांचा सगळ्यांचा गुणाकार केला की आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ABC मिळतो. मग रूटमध्ये S म्हणजे किती आहे 21, S - A किती आहे 8, S - B 7 आणि S - C 6. या सगळ्यांचं तुम्ही मल्टिप्लिकेशन जर केलं तर तुम्हाला जी काय व्हॅल्यू मिळते, मी आता डायरेक्ट त्याचं स्क्वेअर रूट काढून स्क्वेअर रूट निघेल अशीच व्हॅल्यू आहे 84. हे स्क्वेअर रूट येतं आणि त्यानुसार तुम्ही मल्टिप्लिकेशन करून बघा, त्याचं स्क्वेअर रूट काढा, 84 मिळणार आहे. आणि पुढं म्हणायचं हा एरिया ऑफ ट्रायंगल ABC आपण कशामध्ये लिहितो, स्क्वेअर युनिट्समध्ये लिहिला जातो. त्यामुळे त्याला एकक जे आहे ते तिथं लिहायचं. आणि लास्ट आपण अजून एक काढायचं आहे, आपल्याला साईन A काढायचा. जसं कॉस A कोसाईन रूलनुसार काढलं तसं साईन A आपल्याला काही साईन रूलनुसार काढता येणार नाही, कारण अँगल कुठलाच दिलेला नाही, बाजू आहेत. त्यानुसार आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा, तुम्हाला झालेलाच आहे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये 11वीमध्ये 2 टाइम्स साईन A/2 इंटू कॉस A/2.
साइन 2a फॉर्म्युला किंवा साइन 2 थीटाचा फॉर्म्युला असतो 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. मग साइन थीटा जर काढायचा असेल तर 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2. मग हा फॉर्म्युला आपण वापरूया कारण हाफ अँगल फॉर्म्युल्यानुसार आपण काढू शकतो. मग साइन ए बाय 2 किती काढलेला आहे 1/√5 इंटू कॉस ए बाय 2 काढलेला आहे 2/√5. मग किती येते बघा, हे न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, साइन ए जे आहे ते 4/5 असं मिळणार आहे. त्यामुळे हे अशा टाईपचं जर एक्झाम्पल असेल तर या पद्धतीनं तुम्ही काय करायचं, पूर्ण करायचं. आता मी या टाईपचं एक एक्झाम्पल तुम्हाला देते, तुम्ही काय करा, ते एक्झाम्पल सोडवता येते का बघा याच पद्धतीनं आणि ते पूर्ण करा. एक्झाम्पल लिहून घ्या तुम्ही नंतर आणि ते सोडवून मला फक्त उत्तरं जे आहेत ती सांगायची आहेत तुम्ही नंतर. इन ट्रायंगल ABC, याचा आपण एकच एक्झाम्पल घेतोय. मी पहिल्यांदा सुरुवातीला हिरोज फॉर्म्युला, हाफ अँगल फॉर्म्युला, नेपेर्स अॅनालॉगीज ज्या आहेत त्या तुम्हाला कशा कशा पद्धतीचे ॲप्लिकेशन्स आहेत ते सांगितले होते. आज एकच एक्झाम्पल घेतोय. उद्याच्या व्हिडिओमध्ये काय करते, अजून काही एक्झाम्पल्स या ह्याच्यावरची जी आहेत ती महत्त्वाची त्या टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला मी टाकते. हे एक्झाम्पल तुम्हाला सांगते, ते लिहून घ्यानंतर तुम्ही आणि सोडवून बघा. इन ट्रायंगल ABC, इफ A इज इक्वल टू 18, B is equal to 24 and C is equal to 30, then find the values of first cos A, second sin A by 2, तेच आहे ते फक्त तुम्हाला काढायचं आहे. नंतर थर्ड cos A by 2, फोर्थ tan A by 2, फिफ्थ काढा sin B by 2, सिक्स्थ cos B by 2, सेवन्थ tan B by 2. असंच आपण अजून tan C by 2, sin C by 2 ते घेऊ शकतो, पण राहू दे बाद झालं. आणि एट्थ जे आहे ते एरिया ऑफ ट्रायंगल ABC, हे एकच आहे. मी हाफ अँगल फॉर्म्युल्यामधले 6 टाकलेले, ते 6 तुम्ही पूर्ण करून त्याच्या व्हॅल्यूज काढा. एरिया ऑफ ट्रायंगल ABC हा 8वा आहे, 9वा आहे तो साइन A आणि 10वा शेवटचा आहे तो कॉस C काढायचा आहे. मग आता या 10व्यामध्ये काय करा, इथं पहिल्यामध्ये आणि 10व्यामध्ये कोसाइन रूल वापरा आणि त्यानुसार तुम्ही काय करू शकता, हे ज्या सगळ्या आहेत व्हॅल्यूज तुमचं तुम्ही काढू शकता. या सगळ्यांची उत्तरं जी आहेत ती मला फक्त सोडवून पाठवा. ठीक आहे. ॲप्लिकेशन्समधलं पहिलं एक्झाम्पल इथं कंप्लीट झालं. ओके, बाय.